देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सातत्यानं गेले 15 वर्ष आपण या ठिकाणी काम करतोय. 10 वर्ष पूर्ण झाली, 12 वर्ष सुरू झालंय. आता संपूर्ण देश बदलतोय. आजचं जे अर्थसंकल्पीय बजेट जे मांडलं गेलं आदरणीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामननी, ते अत्यंत स्वागतार्ह आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आणि मध्यम नागरिक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं एक व्हिजनरी बजेट. आज अमेरिकेने जो आपल्यावरती टेरिफ लावलेला आहे, त्या टेरिफला काउंटर करण्यासाठी केलेलं हे बजेट अत्यंत चांगल्या पद्धतीनं मध्यम उद्योजकांसाठी अत्यंत डेव्हलपमेंट होणारं किंवा त्यांना सहकार्य करणारं असं हे बजेट केंद्र सरकारने मांडलेलं आहे. खरं मी त्याचं स्वागत करतो आणि केंद्र सरकारचं अभिनंदनही करतो. आज आदरणीय मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून केंद्राचं बजेट या ठिकाणी झालेलं आहे आणि कायमच मोदी सरकारमध्ये सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी आजपर्यंतचा कारभार झालेला आहे. तो या ठिकाणी या बजेटमध्ये प्रतिबिंबित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महिला वर्ग असेल, त्याच पद्धतीनं तरुण, उद्योग, शेती या सर्व क्षेत्राला अतिशय योग्य पद्धतीनं या बजेटमध्ये न्याय दिलेला आहे आणि हे सर्व बजेट सर्वसामान्यांसाठी आहे. आज भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मलाताई सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो आपल्या सर्व भारतवासियांचं, नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे विकसित भारत करण्याचं 2047 सालापर्यंत, त्या विकसित भारताकडं गतिमानतेने नेणारा आजचा अर्थसंकल्प आहे असं म्हणावं लागेल. विशेषतः उद्योग क्षेत्रासाठी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, ज्या माध्यमातून नवीन रोजगार निर्मिती आणि विकसित भारत होण्यासाठी मदत होणार आहे. नुसतं उद्योगच असं नाही तर करदात्यांसाठी सुद्धा सुटसुटीत कर प्रणालीचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे. याबद्दल मी आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन